निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आपले लाडके उमेदवार खासदार केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब सांगतात। मी माझी नम्रतेची विनंती एवढीच आहे, जनसेवा जरूर करावी। मी करतो, माझे 2 ट्रस्ट आहेत, माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून मी जनसेवा करत असतो। कोणाला औषधाला पैसे देतो, कोणाला हॉस्पिटल भरायला पैसे नसेल तर ते देतो, कोणाला लग्न समारंभासाठी काय अडचण असेल तर ती देतो, कोणाला शिक्षणासाठी देतो। मग हे पैसे आपण मदत केल्यानंतर का त्यांचे फोटो काढायचे आणि त्यांना असं फोटो दाखवायचं, लावायचे बॅनर मी लाभार्थी म्हणून, त्या माणसाची प्रतिष्ठा घालवण्याचं काम खऱ्या अर्थाने आपण करतो। आपल्याकडे मन आहे नेकी करावर दर्या में डालो, आणि तोच उद्देश ठेवून आम्ही काम करत असतो। आमच्यावर हे संस्कार आहेत, ज्याला मदत केली ते दुसऱ्याला कळता कामा नये, अशा प्रकारची मदत करायची असते। हे असं थोडी आम्ही सार्वजनिक कामं सांगतो सार्वजनिक ठिकाणी। ज्या पद्धतीनं उमेदवार जे आहेत महाविकास आघाडीचे, त्यांच्याकडून वारंवार असा आरोप केला जातो की खासदारकी कळली नाही, आणि या माध्यमातून त्यांनी कल्याणचा सुद्धा मुद्दा, डम्पिंगचा उचलला असेल, शहापूरच्या पाण्याचा प्रश्नाचा उचलला असेल, काय बोलतो? शहापूरच्या पाण्याची योजना 300 कोटीची सुरू आहे। तिचा पाया घातला सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, आणि माझ्या मागणीच्या मुळे घातला। कुणबी सेनेचं जेव्हा महोत्सव होता कुणबी समाजाचं, त्या समाजाच्या महोत्सवामध्ये मी मागणी केली होती, शहापूरच्या पाण्यासाठी 300 कोटी रुपये मिळाले। 200 कोटीची तेव्हा योजना होती, त्या 200 कोटी तात्काळ त्या ठिकाणी देवेंद्रजींनी ती मंजूर केली होती, अमाऊंट मंजूर करणार। त्यांनी पाया घातला, त्याच्यावर कळत चढवण्याचं काम सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। त्याचं काम सुरू आहे, आपल्याला बघायचं असेल तर जाऊन बघा। ह्यानं काही दिसतच नाही, त्याला आपण करणार काय? डम्पिंग ग्राउंडचं काम आहे, महापालिकेचं काम आहे डम्पिंग ग्राउंड करणं। हे का माझं काम आहे का? माझी काय मदत लागली तर मी महापालिकेला मदत करू शकतो, माझं कर्तव्य आहे, ती माझी जबाबदारी आहे, आणि मी मदत करायला तयार आहे। पण काही खोटे नाटे आरोप करायचे हे उचित नाही। आता ज्यांना लोकसभा समजली नाही असं जे माझ्या बाबतीत बोलतात त्यांना हे समजून सांगण्याची गरज आहे। मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगतो की जनता पुन्हा एकदा आमची हॅट्रिक करणार आहे, आणि हॅट्रिक झाल्यानंतर मी जाईन ट्युशन घ्यायला त्यांच्याकडे, जर त्यांना एवढी लोकसभा समजते तर। ज्यांना काहीच कळत नाही ते लोकसभा, आता बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर जयंतीच्या दिवशी जे लोक श्रद्धांजली वाहतात, ज्यांनी संविधान बनवलं त्यांना काय व्हायला पाहिजे हे ज्यांना माहीत नाही, ते लोकसभा काय असते ते मला सांगणार। आपल्याला तरी पटते काय लोक? आता इसका क्या